नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला माझा हा अवतार बघून आता माहिती पडलंच असेल की मी मोटो व्लॉग करतो आहे। तर या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहे प्रथमेश आणि आम्ही आता फक्त दोघंच आहोत आणि आम्ही आता जातो आहे रायगड किल्ल्याला महाराजांचं दर्शन घ्यायला। आता आम्ही आहोत या रायगड रोडला। हा रोड आम्ही सरळ पकडून JNPT पकडून ओल्ड मुंबई गोवा हायवे या महामार्गाने आम्ही माणगावला जाऊन माणगाववरून हार्डली म्हणजे मी गावीच जायचं आहे मला माझ्या घरी दापोलीला, पण त्या अगोदर मी महाराजांचं दर्शन करायचं आहे। तर अगोदर महाराजांचं दर्शन घेऊ आणि खूप काही गोष्टी आहेत मला रायगड महाडच्या एक्सप्लोअर करायच्या आहेत, तर आपण त्या पाहू। तर हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे। आता चलूया, टाईम तुमचा मी जास्त घेत नाही, फटाफट आता मोटो व्लॉगिंगच्या सेटअपमध्ये भेटू। तर खूप दिवसापासून ना मोटो व्लॉग पडला नव्हता आणि मला ना गावी जायची तर खूप इच्छा होती। आता तुम्ही माझा जर शेवटचा या अगोदरचा माझा गावी जातानाचा व्लॉग बघितला असेल ना, तर तुम्हाला कळलं असेल मी गावी जाताना मला माणगावमध्ये जो रायगड आहे तो काहीतरी जाता जाताच मला 20 किलोमीटर म्हणजे थोडंसं आतमध्ये आहे। आणि दरवेळी माझं असं असतं की मी गावी जाताना मी महाराजांचे दर्शन घेऊन जातो, पण गेल्या वेळी मला जमलं नाही। तर आता म्हटलं गावी जातोच आहे तर एक दिवसा अगोदर निघतो, महाराजांचं दर्शन घेतो, त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर आहे थोडं ते पण मला बघायचं आहे। एवढा दिवस मी ते नाही बघितलं। मी रायगड किल्ला तर खूप वेळा गेलो आहे, पण मी ते नाही बघितलं आहे। मी कशाबद्दल बोलतो आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो। आता इथून रायगड आहे काहीतरी 141 किलोमीटर, म्हणजे मला 3-3.5 तास जातील। आरामात गाडी चालवेल, रात्रीचा प्रवास आहे आणि तुम्हाला मुंबई आणि गोवा हायवे माहितीच आहे रात्री कसा असतो तो, म्हणून एकदम आरामात गाडी, काही घाई नाही आहे मला पोचायची, कारण माझ्याकडे एक दिवस अजून आहे। तर आम्ही काहीतरी 12 वाजता निघालेलो दोघंही। आता वाजले आहेत 1:30 वाजला आहे रात्रीचा आणि बऱ्यापैकी आम्ही अंतर कापतो आहे। आणि कसं जॅकेट वगैरे घातल्यामुळे ना म्हणजे गरम होतं आहे, पण ठीक आहे यार, सेफ्टी महत्त्वाची आहे। बाकी जॅकेट, शूज, हेल्मेट वगैरे सर्व दोघांचं पण आहे। तर आता मेन मुद्दा म्हणजे हे आपली जी ही राईड असणार आहे ही असणार आहे मुंबई ते दापोली। पण आता याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे, तो म्हणजे काय, तर मी ही राईड करणार आहे मुंबईवरून रायगड, त्याच्यानंतर मी रायगडला महाराजांचं दर्शन घेईन। महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी जाणार आहे वाळणकोंडीला सुद्धा मी महाराजांचं दर्शन घेईन। ते कसं हे पाहण्यासाठी तुम्ही ही सिरीज पूर्ण एंडपर्यंत बघा। दुसरी गोष्ट, वाळणकोंडी झालं की मी करणार आहे वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीचं दर्शन। त्यानंतर मी घरी जाईन माझ्या गावी पिसाईला गेल्यानंतर मी तिथे स्टे करेन आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हरनई बंदरला जाईन। तिथे जाऊन मी सुवर्णदुर्ग, त्याच्या बाजूला फतेहगड, गोवा किल्ला आणि कनकदुर्ग या सर्व किल्ल्यांचं दर्शन घेईन। आणि मग रिटर्न मुंबईला येता येता मला मंडणगड किल्लासुद्धा लागतो, मी तो किल्लासुद्धा बघणार। तर ही जी माझी रोड ट्रिप आहे या रोड ट्रिपमध्ये ऑलमोस्ट मी कमीत कमी 6 किल्ले मी एक्सप्लोअर करतो आहे। तर ही सिरीज तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे, खूप तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी माहिती पडणार आहेत। तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता मी आहे या JNPT रोडला आणि इथून रायगड जो आहे तो अजून मला 3 तासावर आहे, 3-3.5 तासावरती। गाडी एकदम मी आरामात चालवणार, काही घाई नाही आहे। मला माहिती आहे मला पोचायचा केव्हा आहे, कारण आत्ताशी 1:30 वाजतो आहे। मी कमीत कमी तिथे 4-4:30 पर्यंत पोहोचेन आणि ट्रेक वगैरे वरती जाऊन मस्तपैकी माझं दर्शन पण होणार आहे। तर उगाच घाई नाही करत आहे, मी आरामात गाडी चालवतो आहे, रात्रीची वेळ आहे। आणि तुम्ही पण कधी मुंबई गोवा हायवेवर गाडी चालवणार असेल ना रात्रीची, तर पूर्ण सावधानी बाळगा। गाडीला मेक शुअर की तुमची गाडीला जो मेन म्हणजे हेडलाईट ती तुमची चांगली असली पाहिजे, की तुम्हाला विजन जो आहे तो पूर्ण क्लिअर येईल, काहीतरी असा। आता ना मला माहिती नाही यार की गोप्रोमध्ये किती तुम्हाला विजिबल दिसतोय, पण मी आता गाडी चालवतो आणि माझ्या गाडीला मी HJG बहुतेक HJGची मिनी ड्राईव्ह लावलेली आहे।
म्हणजे मी हेडलाईटची वार्ता करतो आहे ती छोट्या छोट्या, तर त्याच्यामुळे मला व्हिज्युअल जरा रात्रीचा चांगला येतो आहे. तर मला असं वाटतं आहे की थोडाफार गोप्रोमध्ये सुद्धा तुम्हाला विजिबिलिटी आली असेल, दिसत असेल. HJGची हेडलाईट आणि माझ्या गाडीची हेडलाईट असं काहीतरी दोघांचा कॉम्बिनेशनमुळे मला चांगली विजिबिलिटी मिळते. जसं आता मी मुंबईवरून म्हणजे सांताक्रूजवरून येतो आहे, तर तिथून येताना मी ना आपला जो हा मार्ग घेतलेला आहे JNPTचा मार्ग, आणि मला जर आता ओल्ड मुंबई गोवा हायवेला जॉईंट व्हायचं असेल ना, तर याच रोडवरती ना तुम्हाला दिसेल की एक लेफ्टला जायला रस्ता आहे, तो खाली उतरायचा आणि तिथून राईट मारायचा, तेव्हा तुम्ही मुंबई गोवा हायवेला जाऊन टच होणार. हे बघा. नाहीतर मग हाच रोड जर तुम्ही सरळ कंटिन्यू केला तर तुम्ही सरळ पुढे जाणार खालापूरला, आणि मग खालापूरवरून तुम्ही राईट मारला की पाली निजामपूर करत तुम्ही माणगावला बाहेर पडू शकता. पण आता माझ्या जरा जास्त खास आहे म्हणून मी ओल्ड मुंबई गोवा हायवे हाच घेणार, कारण आपला यार हक्काचा रस्ता आहे हा. या रस्त्याची जरा मजाच वेगळी आहे आणि तुम्हाला सुद्धा बघायला आवडतं. हो, आत्ता आपण एंटर झालेलो आहोत मुंबई गोवा हायवेवरती. आणि जसं एंटर झालं आहे तसं हे खड्ड्यांनी आपलं स्वागत केलेलं आहे. छोटे मोठे, जास्त मोठे नाही, छोटे छोटे. मला असं वाटतंय की या रस्त्याचं काम ना बहुतेक करण्यात आलेलं आहे, कारण चांगला बनवला रस्ता. मगाशी फक्त एंटर झालो ना तेव्हा फक्त छोटे छोटे खड्डे होते, पण आता मस्त गाडी चालवतोय मी. आणि एकतर ट्रॅफिक पण नाही, कारण आता कसं माहिती आहे का, म्हणजे आज काल निघालेलो शुक्रवारी, आज शनिवारची पहाट आहे किंवा शनिवारची तुम्ही रात्र बोलू शकता. 1:30 वाजले, 1:45 झालेत आणि तेवढी ट्रॅफिक नाही आहे. आता 2 दिवसाच्या अगोदर प्रज्वल गेला आहे गावी, पण तो पुढे गेला आहे कणकवलीला. तर त्याला मी कॉल केलेला, बोलतो अरे भाई ट्रॅफिक म्हणजे विचारू नको, कारण तो निघालेला 1 मेला, आणि 1 मे म्हणजे लोकांना सुट्टी होती, त्या हिशोबाने सर्वच गावी निघालेलं आणि खूप ट्रॅफिक लागलेली. मी अशा टायमाला जातो आहे की ट्रॅफिकच नाही आहे, अजिबात ट्रॅफिक नाही आहे जरा पण. होप हेच असं कंडिशन पुढे पण अशी मिळू दे, आरामात जाऊ दे. म्हणजे कसं ट्रॅफिक वगैरे नसेल ना तर मस्त मजा येते. याला जरा पण ट्रॅफिक भेटली ना खूप चिडचिड होते, पण आता काय करणार, इट्स पार्ट्स ऑफ ट्रॅव्हलिंग. मी पोचलो आहे कर्नाळ्याला आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये मला मस्तपैकी इथे कर्नाळा किल्ला दिसतोय, आणि उजेड असताना तर मस्त तुम्हालासुद्धा व्ह्यू दिसला असता. रात्री ट्रॅव्हल करण्याचा ना एक आपलाच फायदा पण आहे आणि नुकसान पण आहे. फायदा म्हणजे हे की रोड एकतर तुम्हाला मस्त असे सुसाट भेटतील, आणि थंड थंड वारा, उगाच ते गाड्यांचा बोलतात ना एकदम, गाड्यांचा एकदम हॉर्न बिनचा आवाज नाही, इरिटेट नाही होणार तुम्ही. आणि ह्याचा नुकसान म्हणजे हे एकच की बाईकने रात्री प्रवास करायचा असेल तर खूप तुम्हाला सावधान राहावं लागतो, म्हणजे एकदमच सावधान. जसं की समजा एक एक्झाम्पल देतो मी, की जर मॉर्निंगला तुमची गाडी काही कारणामुळे बंद पडली तर तुम्ही कुठे ना कुठे जाऊन मेकॅनिक वगैरे शोधू शकता. रात्री काय करणार? प्लस रात्रीची वर्दळ जरा कमी असते रोडवरती, त्यामुळे थोडीशी एक भीती वाटते की अरे मी या रोडवरून जातो आहे, किंवा काही रोड असे आहेत ना की त्या रोडवरती तुम्हाला एकही गाडी दिसणार नाही, फक्त तुम्हीच जात आहे. रोड बरोबर आहे, पण ती एक भीती वाटते की अरे यार मी बरोबर रस्त्याने जातो आहे ना की चुकलो आहे, असं काय. बाकी सर्व मजा आहे. मी अगोदर रात्री खूप बाईक चालवायचो गावी वगैरे जाताना, मग नंतर ना मी कमी केला. मी बोललो की नको बाबा जाऊ दे, सकाळचाच जातो. यामागे म्हणजे असं काही कारण नाही आहे. पहिलं म्हणजे हे की मोटो व्लॉग, रात्री जाणार तर काय दाखवणार. आता आज निघालो आहे कारण खूप
वर्षानंतर, ते पण बाईक आता घेऊनच मला 5 वर्ष झाली आहे, तर मी खूप बोलू नाही शकत. 5 वर्षानंतर. या अगोदर पण जायचो रात्री बसने, एस टीने मस्तपैकी आरामात झोपून विपून, कळायचंच नाही कधी पोचलो घरी. असं वाटायचं अरे आलो, पण आता कळतं आहे की ते झोपायचो आणि काय मिस करायचो मी. स्वर्ग अनुभव. मोटो ब्लॉगमध्ये जेव्हा मी करायला लागलो तर आता असं झालं आहे की बाबा गावी आपली स्वतःची हक्काची बाईक घेऊन जाण्यामध्ये ना एक वेगळीच मजा आहे. ती मजा ना तुम्हाला बसमध्ये किंवा प्रायव्हेट गाडीमध्ये येणार नाही. आणि गाडीचा तर नकोच, कारण मला गाडीमध्ये ना वॉमिटिंग वगैरे खूप होते. मला नाही जमत गाडी, का माहिती नाही. बाईक बोला कितीही लांबपर्यंत चालव, मी चालवेन, पण गाडीत बोलाल ना 5 किलोमीटरपर्यंत चल तरी मला जमत नाही. हा जो आता वरून जो ब्रिज घेतलेला आहे हा आहे वडखळचा, जो नवीन झालेला. त्या ब्रिजवरती गेल्या वेळेला जेव्हा आलेलो ना मधीच असे खड्ड्याचे पॅचेस होते. आता बहुतेक ते नाही आहेत, बुजवण्यात आलेले आहेत. आणि पूर्ण रोड म्हणजे मी आता तिथून निघालो ना मुंबईपासून ते इथपर्यंत म्हणजे वडखळपर्यंत अपडेट देतो आहे की पूर्ण रोड हे चांगले आहेत. म्हणजे कुठे तसं खड्डे वगैरे नाही आहेत जास्त. एक मस्त स्मूथ रोड आहे. हा बघा खुळखुळ वाजणारा रस्ता आणि पूर्ण असं हे आहे, असं वर खाली. हो, कळंबोईवरून जो निघालो आहे तो डायरेक्ट आता आम्ही इथे आलो आहे पालीजवळ. इथून तुम्ही आतमध्ये लेफ्ट घेतला की पालीचा गणपती. आता इथे जरा चहा नाश्ता करू. प्रथमेशला जाम झोप आली आहे, मागेपासून डुलक्या घेतो आहे. काहीतरी खाऊया इथे. तर आता काहीतरी 3:15 वाजलेत आणि आता आम्ही पोचलो आहोत पालीला. रस्ता ठीक आहे, म्हणजे थोडा पुढे धुळीने पूर्ण माखलेला आहे. आता याच्या पुढे कसा भेटतो आहे माहिती नाही. अजून मला तर वाटतं की 4:30 किंवा 5 वाजतील पायथ्याशी पोचायला. आता फटाफट इथे काहीतरी चहा कॉफी मारू, कारण झोप पण येते. म्हणजे मला एवढी येत नाही, प्रथमेशला जरा जास्तच येते माझ्यापेक्षा. तर आता चहा कॉफी मारू आणि इथून निघू. चला, नाश्ता वगैरे करून झालेला आहे. भावाने मस्त 4:15 इथं वाजवल्यात. चला, आता हा असा काहीतरी मी रूट घेतला आहे. अगोदर विचार केलेला माणगाववरून जाऊ, पण आता मी कसं करेन की इथून आहे बघा, तुम्हाला इथे दिसेल, मी इथून आता असं सरळ जाईन आणि कोलाडच्या थोडं पुढे जाऊन मी लेफ्ट घेईन. आणि आतला जो रस्ता आहे महाडचा तो मी करत डायरेक्ट इथे रायगडच्या पायथ्याशी. पाचाड वगैरे लागेल आपल्याला सर्व. आणि काहीतरी 1 तास 45 मिनटं, म्हणजे अराउंड 2 तास लागेल. आणि तेच जर मी बाहेरून जाईन ना तर 2.5 ते 3 तास दाखवत आहे, कारण ते मला असं पूर्ण फिरून जावं लागेल. इथून असं सरळ आणि इथून असं आतमध्ये. तर ठीक आहे, हा रस्ता मला जरा ठीक वाटतो आहे. चला. कोलाडला खूप असं ट्रॅफिक भेटलेलं आहे आणि तसं मूविंग ट्रॅफिक आहे, एवढं काही इश्यू नाही. बाप रे, एवढा आम्ही आलो, कुठे जास्त गाड्या पण दिसल्या नाही आम्हाला रोडवरती. आणि आता इथे येताच एकदम भरला आहे हा रोड. बहुतेक 6.5 किलोमीटर नंतर मला लेफ्ट मारायचं आहे. खांब आलेला आहे, खांब. हे बघा, आता मी इथून आलो. या रोडवरून जर तुम्ही सरळ गेलात ना तर तुम्हाला माणगाव वगैरे लागेल. आणि इथून म्हणजे कोलाडच्या दिशेने थोडा पुढे आल्यानंतर लेफ्ट घेतला आणि सरळ गेलात तर इथून तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट आहे. मला माझ्या मते हा रोड चांगला असेल,
इथून गेलं तर पूर्ण ना खड्ड्यांचा रोड आणि गाडी माझी लिटरली 30 आणि 40च्या स्पीडला होती, काहीतरी अर्धा तास. पुढे रोड चांगला असेल, इंदापूर सोडल्यानंतर रोड मस्त आहे पुढे, पण ठीक आहे. आता इथूनच मी पण जातो, इथून नाही जात. हा जो आतला रोड आहे ना हा मस्त आहे, म्हणजे एकदम स्मूथ आहे आणि रोड ना चांगल्या कंडिशनमध्ये आहे. बाहेरचा जो रोड होता ना पूर्णपणे म्हणजे खराब आहे. गाडी पूर्ण 30 आणि 40च्या स्पीडलाच राहते तिकडे. तर आता इथून जाऊ. या रोडला बहुतेक तसा कोण नसतो. ठीक आहे, आपण जाऊया. आता मी निजामपूर रोडवरून सरळ काहीतरी आलो आणि तिथून असा सरळ आल्यानंतर आहे ना एकदम स्ट्रेट गेलो जर इथून तर मला लागेल माणगाव. आणि जर मी आता हे बघा इथे दिलेलं आहे, इथून मी आता लेफ्ट घेतलं तर आपल्याला रायगड किल्ला. आणि हा जो सरळ रोड जातो ना हा माणगावकडे, म्हणजे माणगाव बस डेपो वगैरे तुम्हाला तिथून. आता मला माझ्या घरी जायचं असेल पिसाईला तर मी काय करेन, इथून माणगावला जाईन आणि तिथून असं सरळ जाईन, म्हणजे आंबेदचा पूल वगैरे मंडणगड वगैरे करत जाईन. पण आता मला किल्ला करायचा आहे तर चला आतूनच. आता किल्ला इथून आहे 30 किलोमीटरवरती, 1 तास. हे बघा आता 5:30 वाजलेत आणि तुम्हाला ना तिथे दिसतंय की नाही माहिती नाही गोप्रोमध्ये, पण असं सूर्योदय होतोय ना तर सूर्याची किरणे म्हणजे अशी पूर्ण ऑरेंज ते बघा तिथे दिसतात आहे. म्हणजे अजून अर्धा तासामध्ये ना सूर्योदय होईल. हो हो, हा सकाळचा काय सुंदर नजारा आहे. तर बघा हे माझ्या तुम्ही उजव्या साईडला बघत असाल ना, इथे आहे जिजाऊ मातांची समाधी. 6 जून आता जवळच येतोय म्हटल्यावर हे बघा सर्व तयारीला लागले रस्त्याच्या बांधकामाच्या. आता सर्व खडी वगैरे टाकून ठेवली आहे. हे बघा मागे आपण माँसाहेब जिजाऊंची समाधी पाहिली आणि हा त्यांचा वाडा. बघा आता काही अवशेष उरलेले आहेत पण हा त्यांचा वाडा. आणि समोर म्हणजे इथून नाही दिसणार, ह्याच्या मागे रायगड किल्ला आहे. हे बघा, हे बघा रायगड स्वर्गाहून सुंदर, कसला भारी दिसतोय सकाळ सकाळी. हे बघा इथून आता सरळ गेलात तर तुम्हाला रायगडवर जाण्यासाठी रोपवे मार्ग, आणि इथूनच पुढून आपण लेफ्ट मारला तर आपल्याला इथे रायगड किल्ल्यावर जाण्याला रायगड किल्ल्यावर पायरी मार्ग. तर फायनली आता किल्ल्याच्या आम्ही पायथ्याशी पोचलेलो आहे. आता इथे मागे थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलो आहे. फ्रेश होऊ, चेंज करेन, मी जीन्स घातले, माझी ट्रॅक पॅन्ट घालेन आणि त्याच्यानंतर मग किल्ला चढायला घेऊ. तर आता ही मी व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला ही व्हिडिओ म्हणजे मुंबईपासून ते रायगडापर्यंतचा प्रवास, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ह्याच्यानंतरचा जो व्लॉग येणार आहे तो नक्की बघा, कारण त्याच्या आतमध्ये मी रायगडाबद्दलची थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर मी जाणार आहे वीर मोरारजी देशपांडे यांच्या समाधीस्थळाला नतमस्तक होण्यासाठी. आणि त्याच्यानंतरसुद्धा मी खूप सारे गडकिल्ले मी एक्सप्लोअर करणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ते मी व्हिडिओ जेव्हा टाकेन तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर दिसतील. तर आता मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.